सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही विचारले, निगेटिव्ह विचारले परत एकदा. मग आपलं काय होतं की निगेटिव्हला कमीत कमी घेऊन जायचं. आता इथे एक कमी इथे एक कमी, तरी सुद्धा एकदा रिचेक केलं कळून जाईल तुम्हाला की सखोल लागवड माहिती आहे ना. सखोल शेतीचं उदाहरणच असं होतं की सखोल लागवड केली पाहिजे, इंटेन्सिव्ह लागवड केली पाहिजे. का तर की बाबा जास्तीत जास्त पीक निघावं. इथं काय म्हणलं की पशुपालन पूरक व्यवसाय असला पाहिजे. हा, पशुपालन करू शकतो ना तुम्ही शेतीला. तर उदरनिर्वाहक शेती आहे, तर मग उदरनिर्वाह करण्यासाठी शेती पण ऍडिशनल इन्कम साठी वापरू शकतो. दर हेक्टरी कमाल उत्पादन किमान दिलं असतं ना तर चुकलं असतं. का? कारण की जास्तीत जास्त उत्पादन करायचं हे आपलं टार्गेट असतं ना, जास्तीत जास्त उत्पादन करायचं. आता राहतोय 3 नंबरचा ऑप्शन की शेतीचा विस्तीर्ण आकार. विस्तीर्ण असणार आहे का? नाही. का? कारण की विस्तीर्ण असेल तर तो उदरनिर्वाह नसेल तर तो पैसे मिळवणार. त्याला काहीतरी एक शब्द आहे बघा, तो माझ्या लक्षात येईना आता. तर विस्तीर्ण आकार हा ज्याच्यातून जास्तीत जास्त पैसा मिळेल त्याच्यासाठी केली जाते विस्तीर्ण आकाराची शेती. म्हणजे त्याच्यावरून उत्तर निघत होतं की आपलं सी.